मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना अरुंधतीला विचारते, अख्खं कुटुंब तुझ्यासोबत आहे हेच तुला दाखवायचं असतं ना. परंतु त्याने काहीच फरक पडत नाही, कारण आता मी व अनिरुद्ध या कुटुंबाचे पालक आहोत. अनिरुद्ध कितीही काही म्हणाला ना तरी गेली कित्येक वर्ष तो मला सोडू शकला नाही, आणि म्हणूनच मी इथे हक्काने उभी आहे आणि तू अवघडल्यासारखी उभी आहेस. जशी तू त्यावेळी भ्रमात होतीस ना, अनिरुद्धचं तुझ्यावर प्रेम आहे, तुमचं नातं घट्ट आहे, परंतु तसं काहीच नव्हतं. आत्ताही तू भ्रमात आहेस. तुला असं वाटतं की हे घर, हे कुटुंब तुला मिस करतंय, परंतु तसं काहीच नाही. आता तरी शहाणी हो अरुंधती, आता कोणीच तुझं नाही आणि मी या घराची मालकीण आहे. तर तेव्हा अरुंधती संजनाला, तुझं बोलून झालं का, आता मी जाऊ का, असा प्रश्न करते. तर संजना धक्क्याने, तुला काहीच बोलायचं नाही का, असं विचारते. त्यावर अरुंधती नकार देत जाण्यासाठी निघते. तेव्हा संजना, आशुतोष वाट बघतोय का, असा टोमणा मारते. तेव्हा अरुंधती नकार देत, मला सकाळी उठून कामाला जायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या शहाणपणाच्या गोष्टी ऐकण्यात मला वेळ नाही, असं उत्तर देते. तर तेव्हा संजना अरुंधतीला, आता तुला कळलं ना, इथे काय यायचं नाही, असं विचारते. तेव्हा अरुंधती रागाने संजनाला, दुसऱ्यांच्या गरजा तू ठरवू नकोस, माझ्या भूतकाळाचा विचार तू करू नकोस, तुझ्या भविष्याचा विचार कर, कारण तो खूप बिकट आहे. जेलमध्ये जाण्याची तू पूर्ण तयारी करून ठेवली आहेस, आता जास्त वेळ लागणार नाही. तेव्हा संजना अरुंधतीला बोलते, तू मला जेलमध्ये टाकणार का, त्या अगोदर मीच तुझ्या विरुद्ध कंप्लेंट करणार. इथे येण्यापासून तुला बंदी घालणार का, तू माझ्या घरी येतेस आणि 2 तास पाहुण्यासारखी येण्यासाठी मी तुला परमिशन दिली आहे, परंतु म्हणून आईंच्या वाढदिवसाला यायचं, घर सजवायचं, केक बनवायचा, घरातील सुनेसारखं वागायचं, हे तुला कोणी करायला सांगितलं. माझे सासू सासरे आहेत, मी बघेन काय करायचं ते. तेव्हा अरुंधती संजनाला सांगते, मग तुझ्या सासू सासऱ्यांना काय आवडतं ते तूच बघ. नावापुढे नाव लागलं म्हणून या घरात आलीस आणि सगळ्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतलास म्हणून या घराची मालकीण झालीस, परंतु या सगळ्या गोष्टींना काहीच पावित्र्य नाही, कारण हे सर्व वरवरचं आहे, यात कशातच आत्मा नाही. जी रियालिटी दाखवण्यासाठी तू मला इथपर्यंत घेऊन आलीस ना, तीच रियालिटी आहे. तू, अनिरुद्ध आणि ही बेडरूम, आणि या बेडरूमच्या बाहेर तुला काहीही किंमत नाही, हे तुला माहिती आहे. आणि आता तुझ्या मूर्खपणामुळे तू या घरालाही मुकणार आहेस, ते पण कायमची. तुझ्याही मनात भीती आहे, कारण तुला माहीत आहे आपण किती मोठी चूक केली ते. तेव्हा संजना अरुंधतीला सांगते, त्याचं कारण देखील तूच आहेस, कारण तू या घरात नसताना आप्पांनी हे घर तुझ्या नावावर केलं होतं. त्यावर अरुंधती म्हणते, मी त्यांना फसवलं नव्हतं, आप्पांनी ते आपणहून केलं होतं. तेव्हा संजना, मला माझी सेक्युरिटी हवी होती म्हणून सांगते. तर अरुंधती संजनाला विचारते, मग ती तुला मिळाली का, आणि हे उत्तर तू कोर्टात देणार आहेस का, त्याने तुझी शिक्षा कमी होणार आहे का. तेव्हा संजना, तू मला कायद्याची भीती घालू नकोस, असं बोलते. त्यावर अरुंधती सांगते, हे असंच होणार आहे, जी गोष्ट तू हिसकावून घेतलीस ना, ती तुझ्यापासून काढूनच घेतली जाणार आहे, हे तुला दिसतंय, परंतु तुला ते मान्य करायचं नाही. मला सांग, याचा उपयोग काय झाला. आई आणि तुझं बरं चाललं होतं ते बिनसलं, आणि घरातील सगळ्यांच्या नजरेमध्ये तू खूप मोठी गुन्हेगार ठरलीस, आणि ज्यांच्यासाठी हा खटाटोप केलास ते अनिरुद्धही तुझ्यापासून दूर गेले. तेव्हा संजना, अनिरुद्ध माझ्यापासून दूर गेला नाही, असं घाबरतच बोलते. तेव्हा अरुंधती सांगते, या बेडरूमला मी माझं मंदिर समजायचे, माझी व माझ्या नवऱ्याची जागा, जिथे आमच्यामध्ये तिसरं कोणीही नव्हतं, अशी एक शुद्ध जागा. आता ती तुझी झाली. निदान इथे उभं राहून तरी खोटं बोलू नकोस. तुला माहिती आहे का, अनिरुद्ध तुझ्यापासून दूर गेलेत. आता तू काय मिळवलंस, उद्या जेलमध्ये गेल्यानंतरही तुला काहीच फरक पडणार नाही, कारण आता तरी तू कुठे प्रेमळ वातावरणात राहतेस. इथेही तू एकटीच आहेस, तुझ्या आजूबाजूला अनोळखी माणसं आहेत. एवढ्या वर्षात तुला एक साधी गोष्ट कळली नाही का, अनिरुद्धसाठी त्यांचे आई वडील म्हणजे जीव की प्राण आहेत, आणि त्यांची मुलं म्हणजे त्यांचं सर्वस्व आहे. त्यांना फसून तू कधीच अनिरुद्धच्या मनात जागा मिळू शकत नाही.
तेव्हा संजना रडत बोलते, त्याने तरी कुठे अजून मला ओळखलं, मी त्याच्यावर किती जीवापाड प्रेम करते. त्यावर अरुंधती, प्रेम करतेस ना, मग अजून हाव कसली आहे असा प्रश्न करते. तेव्हा संजना अनिरुद्ध मला सोडून देईल म्हणून अरुंधतीला सांगते. तेव्हा अरुंधती, तू जर या घरातल्यांशी प्रेमाने मिळून मिसळून राहिली असतीस ना, तर ते तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असते. अनिरुद्धने तुला सोडलं असतं, परंतु या घरातल्यांनी तुला वाऱ्यावर कधीच सोडलं नसतं. आणि आता तू स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलास. उद्या जर तू जेलमध्ये गेली तर निखिलचं काय होणार? माझ्या आईने प्रॉपर्टीचा फ्रॉड केला म्हणून ती जेलमध्ये आहे असं तो सर्वांना सांगणार का? तेव्हा ते ऐकून संजना रडू लागते व असं काहीच होणार नाही, मी सर्व लिगली केलं आहे असं बोलते. तेव्हा अरुंधती संजनाला सांगते, मी कमी शिकलेली आहे, एक वेळ तू मला फसवू शकतेस, परंतु घरातील बाकी सर्वजण खूप शिकलेले आहेत. ते तुझ्या विरोधात नक्की कंप्लेंट करणार. आम्ही आमचं घर कोणा चोरट्यांच्या हातात देणार नाही. मी माझ्या मुलांच्या हक्कासाठी लढणार. तेव्हा संजना, तुम्ही सर्वजण माझ्या विरोधात लढा, मी तुम्हाला पुरून उरेल, मला कोणाचीही पर्वा नाही म्हणून सांगते. त्यावर अरुंधती बोलते, म्हणूनच तुझ्यावर ही वेळ आली आहे. तू सगळीकडून हरलीस, हीच रियालिटी आहे. तेव्हा संजना, आता मी काय करू असं अरुंधतीला विचारते. त्यावर अरुंधती सांगते, अजूनही वेळ गेलेली नाही. हा फसवणुकीचा मार्ग आता सोडून दे. सर्व काही परत कर, नाही तर कोर्ट कचेऱ्या करण्यामध्ये तू तुझा वेळ आणि पैसा वाया घालवशील. कारण मी तुझ्या विरोधात लढणार. ते कागद परत कर, ज्याचं घर आहे त्याच्या नावावर असू देत, नाहीतर आपण लवकरच कोर्टात भेटू असं बोलून जाण्यासाठी निघते. त्यानंतर अरुंधती बेडरूमकडे पाहून संजनाला सांगते, ही खोली जोडप्याला लाभत नाही वाटतं. एक जण भ्रमात असतो आणि दुसरा त्याला फसवतो. आता त्यातली तू कुठली आहेस, तूच विचार कर असं बोलून निघून जाते. तेव्हा संजना, मी भ्रमात आहे का? माझ्याकडे काहीच नाही का? उद्या सगळे मिळून मला जेलमध्ये टाकतील. माझ्याकडे तेवढे पैसे नाही. अनिरुद्ध पण मला सोडणार नाही. अरुंधती म्हणते, ते बरोबर आहे. मी सरळ माझी चूक कबूल करते. निदान मला जेलमध्ये तरी जावं लागणार नाही असा विचार करते. तर दुसरीकडे अनिरुद्ध अरुंधतीला संजना काय म्हणाली असं विचारतो. तर अरुंधती, मला जे तिला सांगायचं होतं ते मी सांगितलं. आता शहाणी असेल तर ती तशी वागेल असं बोलते व केदारला मला रस्त्यात सोडवशील का असं विचारते. त्यावर केदार होकार देत काय झालं असं विचारतो. तेव्हा अरुंधती अनिरुद्धला सांगते, शक्य तेवढ्या समजुतीने संजनाशी बोला, सर्व काही नीट होईल आणि जमलं तर तिला आपलेपणा दाखवा. कारण प्रेमाने खूप गोष्टी बदलतात, अर्थात ते प्रेम खरं असेल तर, असं बोलून निघून जाते. त्यानंतर अरुंधतीला सर्वांची खूप आठवण येत असते तर ती अस्वस्थ होते. तेवढ्यात आशुतोष तिथे येतो व अरुंधतीला सांगतो, मी इथे काय येतो तुला माहिती आहे का? कारण मला कॉलेजचे दिवस आठवतात. लेक्चर सुरू होण्याच्या अगोदर कट्ट्यावर बसून चहा पिण्यात जी मजा आहे ना, तीच मजा तुझ्या घरात बसून चहा पिण्यात आहे. नंतर आशुतोष, मला निलेशचा फोन आला होता. येत्या 2-3 दिवसांमध्ये तुला त्याच्या फिल्मसाठी गाणं म्हणायचं असल्याचं सांगतो. तर अरुंधती घाबरते. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब